हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत राहा अशाच नवनवीन अपडेट्स. तानिया कॉफी बनवून देवच्या केबिनमध्ये घेऊन येते. ती निरागसपणे त्याला कप देते आणि म्हणते, सर, कॉफी. देव आधी कॉफीकडे पाहतो आणि मग तानियाकडे. त्याला काहीतरी गडबड वाटते. तरीही तो डोकं हलवत कॉफीचा एक घोट घेतो आणि घोट घेताच तो कॉफी तोंडातून बाहेर फेकतो. कॉफीचे थेंब टेबलवर आणि त्याच्या कपड्यांवर उडतात. देव रागाने ओरडतो, हे काय आहे? तानिया निरागसपणे म्हणते, सर, कॉफी आहे. देव चिडून म्हणतो, कशी कॉफी आहे ही? इतकी कडू कॉफी असते का? तानिया शांतपणे उत्तर देते, सर, तुम्हीच ब्लॅक कॉफी आणायला सांगितलं होतं, पण त्यात कॉफी पावडर टाकायची हे सांगितलं नव्हतं. देव तिच्याकडे पाहत दात आवळून म्हणतो, मिस तानिया, तुम्हाला कॉफी बनवता येत नाही का? तानिया थोडी पुढे येत डोळे बारीक करून त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते, आणि तुम्हाला नाही वाटत का की तुम्ही जरा जास्तच उडत आहात? मी तानिया, जिला आजवर कधी किचनमध्येही जाऊ दिलं नाही, तिला तुम्ही कॉफी बनवायला कसं सांगू शकता? तानिया आपल्या बोलण्यात मग्न होती, पण तिला लक्षातच आलं नाही की ती देवच्या खूप जवळ आली होती. दोघांचे चेहरे अगदी समोरासमोर आले होते, इतके जवळ की त्यांच्या ओठांमध्ये फक्त हवेसाठी थोडीशी जागा उरली होती. तानियाला हे लक्षात येताच ती मागे सरकू लागते, पण त्याच क्षणी देव तिच्या कमरेवर हात ठेवून तिला पुन्हा आपल्या जवळ ओढतो. त्याच्या ओठांवर हलकी खोडकर स्मित रेषा होती. तो हळू आकर्षक आवाजात म्हणतो, हो तर मिस तानिया, तुम्ही काय म्हणत होतात? तानिया क्षणभर त्याच्या आवाजात हरवते, पण लगेचच तिला राग येतो, कारण देव अचानक तिच्या ओठांवर हलकं चावतो. तानिया त्याला ढकलते. देवला भान येतं, पण तो पुन्हा हसत तिला चिडवू लागतो. तानिया दूर जाण्याचा प्रयत्न करते, पण देवची पकड अजून घट्ट होते. त्याला ती दूर जाऊ नये असंच वाटत होतं. त्याच्या मनात तिच्यासाठी वेगळीच भावना निर्माण झाली होती. तो पुन्हा तिच्या जवळ येत म्हणतो, मग मिस तानिया, काय म्हणत होतात? तानिया पुन्हा त्याच्या आवाजात हरवते, आणि त्याच क्षणी देव तिच्या ओठांवर हलकं चुंबन देतो. तानिया क्षणभर स्तब्ध होते. तिला कळतही नाही काय झाले. भानावर येताच ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करते, पण तिचे छोटे छोटे हात त्याला हलूही शकत नाहीत. देव तिचे हात पकडून तिला जवळच ओठ ठेवतो. शेवटी तानिया रागाने त्याच्या खालच्या ओठाला चावते. देव थोडा थांबतो, पण पुन्हा तिला जवळ ओढतो. तानिया पुन्हा त्याला चावते. यावेळी देव दूर होतो आणि तिच्याकडे पाहत आपल्या ओठांवर हात फिरवतो. थोडं रक्त दिसताच तो हसत ते साफ करतो, जणू तिला चिडवण्यासाठीच. तानिया रागाने त्याचं कॉलर पकडते आणि म्हणते, हे काय करत होतात तुम्ही? माझी परवानगी न घेता मला किस कसं केलं? देव ॲटिट्यूडने उत्तर देतो, मी तुमचं काही चोरलं नाही. आधी तुम्हीच मला किस केलं होतं. मी फक्त हिशोब बराबर केला. तानिया थोडी गोंधळते. तिला त्या हॉटेलमधला प्रसंग आठवतो आणि ती घाबरून इकडे तिकडे पाहू लागते. देव हसतो. तानिया त्याची कॉलर सोडते आणि म्हणते, ठीक आहे, हिशोब बराबर, पण आतापासून माझ्याजवळ आलात तर परिणाम वाईट होतील. ती बोट दाखवत बोलते. देव तिचं बोट पकडतो आणि हलकं चावतो. तानियाच्या तोंडून आह निघतं. ती रागाने त्याच्याकडे पाहते, पण त्यांना माहीत नसतं की केबिनमध्ये अजून एक व्यक्ती आहे, जो बराच वेळ मोठ्या डोळ्यांनी आणि उघड्या तोंडाने त्यांच्याकडे पाहत होता. देव आणि तानिया दोघंही जेव्हा पाहतात की केबिनमध्ये त्यांच्याशिवाय अजून कोणी आहे, तेव्हा दोघंही दरवाजाकडे वळून पाहतात, आणि ते बघून त्यांच्या डोळ्यांचं पापणं लहान होतं. कारण दरवाजावर कोणी दुसरा नसून रोहित उभा असतो.
खरं तर रोहित देवला बोलवायला आला होता की त्याची मीटिंग सुरू होण्याची वेळ झाली आहे. पण केबिनमधला नजारा पाहून तो पूर्णपणे शॉक होतो. त्याचा तोंड उघडाच राहतो आणि डोळे मोठे होतात, कारण देव आणि तानिया किस करत होते. तानिया रागाने देवकडे पाहते आणि हळूहळू चालत रोहित जवळ येते. मग ती आपल्या हाताने रोहितचं तोंड बंद करते आणि म्हणते, तोंड बंद कर, नाहीतर आत माशी जाईल. तानियाचं बोलणं ऐकून रोहित पटकन तोंड बंद करतो आणि देवला मात्र हसू येतं, पण तो लगेच स्वतःला सावरतो. रोहित अजूनही आश्चर्याने तानियाकडेच बघत असतो. तानिया डोळे मिचकावत त्याच्याकडे पाहते आणि चेहऱ्यावर खट्याळ स्मित आणत देवला विचारते, सर, अजून कॉफी हवी आहे का? तानियाचं असं बोलणं ऐकून देव तिच्याकडे कटाक्ष टाकतो आणि दुसरीकडे पाहत म्हणतो, मिस तानिया, मला वाटतं तुम्ही तुमच्या केबिनमध्ये जाऊन काम केलं पाहिजे. देवचं बोलणं ऐकून तानिया हसते. ती निघून जाईपर्यंत रोहित तिच्याकडेच पाहत राहतो. ती केबिनमध्ये गेल्यावर रोहित देवकडे बघून चिडवत म्हणतो, तू कधी सुधारणार नाहीस ना? देव हसत उत्तर देतो, मी सुधारायचा प्रयत्न करतोय, पण काय करू, माझं मनच ऐकत नाही. हे बोलताना तो आपल्या हृदयावर हात ठेवतो आणि हसतो. रोहित त्याचं बोलणं ऐकून चिडतो आणि डोकं हलवतो. चल, मीटिंगची वेळ झाली आहे, असं म्हणत तो देवला घेऊन जातो. मीटिंग जवळपास 2 तास चालते. त्यानंतर दोघंही देवच्या केबिनमध्ये परत येतात. देव आपल्या सिक्रेट रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि मग सोफ्यावर बसून डोळे बंद करून विचारात हरवतो. रोहित विचारतो, आता पुढे काय करायचे? देव डोळे उघडतो, छताकडे पाहतो आणि एक विचित्र, थोडी भयानक स्मित करतो, जणू कोणाचं वाईट वेळ येणार आहे. तो म्हणतो, घरी जाण्याची तयारी कर. रोहित ड्रायव्हरला कॉल करून कार तयार ठेवायला सांगतो. दोघं बाहेर पडत असतानाच देव अचानक तानियाला धडकतो. तानियाच्या हातात खूप फाईल्स असतात, ज्या देवने तिला मुद्दाम तपासायला दिलेले असतात. धडकेत सगळ्या फाईल्स खाली पडतात आणि तानिया देखील पडणार असते तेव्हा देव तिला कमरेत पकडतो. पण दोघेही खाली पडतात. देव खाली आणि तानिया त्याच्यावर, आणि चुकून दोघांचे ओठ एकमेकांना स्पर्श करतात. तानियाला जाणीव होताच ती उठण्याचा प्रयत्न करते, पण पुन्हा देववरच पडते. तो मात्र तिच्या सौंदर्यात हरून जातो. तो मनात म्हणतो, कोणी इतकं निरागस आणि सुंदर कसं असू शकतं? तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो आणि नकळत तिला किस करू लागतो. तानिया शॉकमध्ये जाते आणि स्वतःला सोडवण्यासाठी देवच्या छातीवर मारू लागते, पण तिच्या छोट्या हातांचा काहीच परिणाम होत नाही. देव तिला किस करत राहतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. जेव्हा त्याला जाणवतं की तानियाचा श्वास अडखळतोय आहे तेव्हा तो तिला सोडतो. तानिया पटकन उठते, ओठ पुसते आणि रागाने देवकडे पाहते. मनात त्याला शिव्या देत असते. देव मात्र हसतो. तानिया पाय आपटत निघून जाते आणि म्हणते, बेशरम माणूस, तुला मी सोडणार नाही. देव तिच्याकडे पाहत टेड स्मित करतो आणि तिला फ्लाइंग किस देतो. त्यामुळे तानिया अजून चिडते. रोहित हे सगळं पाहत असतो. तो देव जवळ येऊन म्हणतो, तुला काय झाले? जो मुलगा मुलींशी बोलायलाही आवडत नव्हता आणि ज्यांनी तुझ्याशी वाईट वागलं त्यांना तू संपवलंस. आज तू असं का वागत आहेस? देव फक्त हसतो आणि काही बोलत नाही. रोहित पुन्हा विचारतो, सांग ना, तू तानियाशी असं का वागतोयस, जसं तुला ती आवडते?
आणि त्यानंतर देव हसत म्हणतो, काही नाही, ती तर फक्त एक लहान मुलगी आहे. मग दोघं तिथून निघून जातात. त्यांच्या मागे एका खांबामागून एक मुलगा बाहेर येतो. त्यांच्या हातात फोन असतो. त्याने देव, तानिया आणि रोहित यांचं सगळं व्हिडिओ आणि बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं. तो कोणाला तरी कॉल करतो आणि म्हणतो, बॉस, तुमच्यासाठी एक मसालेदार न्यूज आहे. आणि समोरच्याचं बोलणं ऐकून हसत तो व्हिडिओ पाठवतो. तानिया, देव आणि रोहित हे तिघेही मीटिंगसाठी कंपनीच्या बाहेर पडताच ड्रायव्हर त्यांच्यासमोर कार घेऊन येतो आणि बॉडीगार्ड्सही आपल्या आपल्या जागेवर उभे राहतात. देव, रोहित आणि तानिया कारजवळ येतात. देव कारमध्ये बसणार इतक्यात तानिया विचारते, मी कुठे बसू? देव तिच्याकडे खट्याळ हसत बघतो आणि म्हणतो, ये, माझ्या मांडीवर बस. देवचं हे बोलणं ऐकून तानियाला चीड येते. ती रागाने त्याच्याकडे पाहते. कारच्या दुसऱ्या बाजूने दरवाजा उघडते आणि आत जाऊन बसते. ती बसताच तिला दिसतं की देव अजूनही तिच्याकडे हसत बघत आहे. त्याच्या अशा नजरेमुळे तिला अस्वस्थ वाटू लागतं. ती हाताने त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला वळवते आणि म्हणते, माझ्याकडे बघण्यापेक्षा दुसरीकडे बघ. देव तिचं बोलणं ऐकून हसतो आणि पुन्हा आपल्या कामात गुंततो. पण मनात विचार करतो, तानिया, तू माझ्यावर काय जादू केले? तुला पाहिलं की मला तिची आठवण येते, कारण ती अगदी तुझ्यासारखीच होती. असा विचार करत असतानाच त्याच्या डोळ्यांसमोर एका सुंदर लहान मुलीचा चेहरा येतो, जी त्याच्याकडे पाहून हसत असते. तेवढ्यात तानिया त्याला हलवते आणि म्हणते, सर, कुठे हरवलात? देव भानावर येतो, तिच्याकडे बघतो आणि विचारतो, काय झालं? तानिया हसत म्हणते, काही नाही, तुम्ही एकटेच लॅपटॉपकडे बघून हसत होतात. मला वाटलं कुठे वेडेबिडे तर नाही झालात. हे ऐकताच देव तिच्याकडे रागाने बघतो. तानिया घाबरते, पटकन सॉरी म्हणते आणि खिडकीबाहेर चेहरा काढते. बाहेर नुकतीच पाऊस पडून गेलेला असल्यामुळे वातावरण खूपच आल्हाददायक असतं. थंड हवा तिच्या चेहऱ्यावर लागते आणि ती आनंदी होते. रोहित आणि ड्रायव्हर हे सगळं ऐकून हसून आवरत नाहीत, कारण आजपर्यंत कुणीही देव सिंघानिया इतक्या मोठ्या बिझनेस किंगला त्याच्या तोंडावर वेडा म्हणायची हिंमत केली नव्हती. ती हिंमत फक्त तानियामध्येच होती. ते दोघे मागे वळून देवकडे बघतात. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असतं की तो रागात आहे. देव त्यांच्याकडे डोळे बारीक करून बघताच ते लगेच सरळ बसतात. देव मनात म्हणतो, ही माझ्या आयुष्यात आली आणि सगळं बदललं. हिला माझी अजिबात भीती वाटत नाही का? हिला धडा शिकवायलाच हवा. आणि त्याच्या चेहऱ्यावर एक खट्याळ स्मित उमटलं. काही वेळानंतर कारचा ताफा एका मोठ्या हॉटेलसमोर थांबतो. कार थांबताच हॉटेलचा मॅनेजर धावत येतो. कारचा दरवाजा उघडतो आणि देवचं स्वागत करतो, कारण ते हॉटेल देवचंच असतं. मॅनेजरला देवची खूप भीती वाटत असते. देवचा रौद्र आणि दबदबा असाच होता. देव फक्त मान हलवतो आणि काहीही न बोलता पुढे निघतो. त्याच्या मागे तानिया हातात फाईल घेऊन आणि रोहितही चालू लागतात. बॉडीगार्ड्स त्यांच्या मागे असतात. मॅनेजर त्यांना मीटिंग रूमपर्यंत सोडून जातो. तिघेही आत जातात तर समोर सुमारे 25 वर्षाचा एक तरुण त्यांची वाट बघत असतो. तो म्हणजे निखिल खुराना. खुराना कॉर्पोरेशनचा CEO. त्याच्यासोबत त्याचे वडील मनोहर खुराना आणि असिस्टंट रवी असतात. निखिल देवला पाहताच उभा राहतो आणि हस्तलंदन करतो. देव आधी त्याच्या हाताकडे आणि मग त्याच्याकडे बघतो आणि शेवटी हात मिळवतो. निखिल रोहितची हात मिळवून तानियाकडे पाहतो आणि तिच्या सौंदर्यात हरवून जातो. पण त्याला हे कळत नाही की देव त्याच्याकडे रागाने पाहत आहे.
निखिलच्या नजरेमुळे तानियाला खूप अस्वस्थ वाटतं. देव थेट म्हणतो, मिस्टर खुराना, मला वाटतं आपण मीटिंग सुरू करावी. मीटिंग सुरू होते. निखिल सतत तानियाकडे वाईट नजरेने पाहत असतो. हे पाहून देवचा राग वाढत जातो. शेवटी देव स्वतःला आवरू शकत नाही. तो खिशातून काढतो आणि म्हणतो, मिस रावत, माझा एक रूम आहे. कृपया तिथल्या कपाटातून एक फाईल घेऊन या. तानियालाही तिथे थांबायचं नसतं, त्यामुळे ती लगेच बाहेर जाते. ती बाहेर पडताच देव रागाने उठतो. टेबलवर जोरात हात आपटतो आणि म्हणतो, आम्ही ही मीटिंग कॅन्सल करत आहोत. देवचा राग ऐकून निखिल आणि मनोहर खुराना घाबरून जातात. निखिल आणि मनोहर खुराना हे बापलेक देवचा राग पाहून अक्षरशः थरथर कापू लागतात. त्या क्षणी देव कुठल्याही राक्षसापेक्षा कमी भासत नव्हता. देव जेव्हा पाहतो की निखिलने किती घाणेरडी हरकत करण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा तो त्याचा कॉलर पकडून जोरात स्वतःकडे ओढतो आणि दात ओठ खात म्हणतो, तुझी हिंमत तरी कशी झाली तानियाकडे वाईट नजरेने पाहायची. हे बोलताच तो त्याच्या तोंडावर जबरदस्त घुसा मारतो. त्या जोरात निखिल जमिनीवर पडतो आणि त्याच्या ओठातून रक्त वाहू लागतो. देव अजूनही त्याला मारतच राहतो. मनोहर खुराना हे दृश्य पाहून क्षणभर घाबरून जातात, पण लगेच स्वतःला सावरत ते म्हणतात, मिस्टर सिंघानिया, कृपया निखिलला माफ करा. तो पुन्हा अशी चूक करणार नाही. देव पाहतो की निखिल त्याच्या मारामुळे अर्धमेला झाला आहे. तो त्याला सोडतो आणि मनोहरकडे रोखून पाहत म्हणतो, माफी. तुमच्या मुलाला माफी मिळू शकत नाही. त्याने जी हरकत केली आहे ती अत्यंत घाणेरडी आहे. आजपासून सिंघानिया कॉर्पोरेशन आणि खुराना कॉर्पोरेशन यांच्यात कोणताही संबंध राहणार नाही. हे ऐकून मनोहर पूर्णपणे घाबरतात. ते पुन्हा विनवणी करतात, प्लीज मिस्टर सिंघानिया, असं करू नका. आमच्या बिझनेसवर खूप परिणाम होईल. त्यांना चांगलंच ठाऊक होतं, जर सिंघानिया कॉर्पोरेशनने साथ सोडली तर त्यांचा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. निखिलच्या एका चुकीमुळे आज ते काठावर आले होते. रागाने ते निखिलचा कॉलर पकडून त्याला उभं करतात आणि एक जोरदार थप्पड मारत ओरडतात, नालायक, तुला लाज नाही वाटली का मिस रावतकडे अशी वाईट नजर टाकताना? देव हे सगळं पाहून अजूनच संतापतो आणि म्हणतो, मिस्टर खुराना, तुमचं हे मेलोड्रामा इथे नकोय. माझा वेळ खूप मौल्यवान आहे. तुमच्या या निकृष्ट मुलाला घेऊन लगेच इथून निघून जा. एक मिनिट जरी इथे थांबलात तर मी काय करेन ते मला स्वतःलाही ठाऊक नाही. देवचा राग सगळ्यांनाच माहिती होता. तो आपल्या लोकांबाबत कोणतीही हद्द पार करू शकतो. तेवढ्यात निखिल म्हणतो, मिस्टर खुराना, मला वाटत नाही ती मुलगी तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची असेल. शेवटी ती फक्त एक साधी असिस्टंट आहे. हे ऐकताच देवचा राग अनावर होतो. त्याच्या डोळ्यात संताप उसळतो. तो पुन्हा निखिलच्या तोंडावर घुसा मारतो आणि तो त्याच्या पोटात लाथ घालतो. निखिल पुन्हा जमिनीवर कोसळतो. देव त्याच्या कॉलरला पकडून दात ओठ खात म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली तानियाला साधी असिस्टंट म्हणायची? तुला माहिती आहे ती कोण आहे? ती सिंघानिया कॉर्पोरेशनची होणारी मालकीण आहे. हे ऐकून निखिल आणि मनोहर दोघेही थक्क होतात. मनोहरच्या डोक्यात विचार सुरू होतात. एका चुकीमुळे सगळं हातून निसटत होतं. तेवढ्यात तिथे अजून 2 लोक होते, तानिया आणि रोहित. रोहितला देवचं बोलणं ऐकून धक्का बसतो, तर तानियाला काही समजत नव्हतं. पण देवच्या शब्दांनी तिच्या मनात राग उसळतो. ती खरं तर फाईल शोधायला आली होती, पण तिने सगळं ऐकलं होतं. देवच्या आवाजाने तानिया भानावर येते. ती हळूहळू आत येते. देवचं बोलणं ती दुर्लक्ष करते, पण निखिलने तिच्याबद्दल बोललेलं शब्द आठवताच तिच्या डोक्यात राग चमकतो.
ती निखिलचा कॉलर पकडते, त्याला उभं करते आणि एक जोरात थप्पड मारत म्हणते, तुझी औकात नाही माझ्याबद्दल बोलायची. तुला माहीत आहे मी कोण आहे? जितक्या पैशात तुमचं खुराना कॉर्पोरेशन उभं आहे त्यापेक्षा जास्त संपत्ती माझ्या नावावर आहे. हे ऐकून निखिल आणि मनोहर दोघेही अवाक होतात. निखिल काही बोलणार इतक्यात तानिया पुन्हा एक थप्पड मारते. तिचा राग आता शिगेला पोहोचलेला असतो. आजपर्यंत कुणीही तिच्याबद्दल अशी घाणेरडी भाषा वापरण्याची हिंमत केली नव्हती. ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणते, आता तुला कळेल तानिया रावत कोण आहे. तानियाचं नाव ऐकताच बाप लेक दोघेही दचकून जातात. यानंतर तानिया आपल्या पप्पांना कॉल करते. जसे तिचे पप्पा कॉल उचलतात तानिया थेट म्हणते, हॅलो पप्पा. तिचा आवाज ऐकताच मिस्टर रावत यांना लगेच समजतं की त्यांची मुलगी खूप रागात आहे. त्यांना हेही ठाऊक असतं की तिचा राग शांत करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ती काय करेल याचा काही नेम नाही. तानियाचा आवाज ऐकून तिचे पप्पा म्हणतात, हो बेटा सांग काय झालं, एवढ्या रात्री कॉल का केलास, सगळं ठीक आहे ना, आणि तू इतकी रागात का आहेस. आणि त्यावेळी आता इथे तानिया रागानेच म्हणते, पप्पा मला हवं आहे की खुराना कॉर्पोरेशनसोबत आपल्या कंपनीचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्ही लगेच कॅन्सल करा. हे ऐकून निखिल आणि मनोहर खुराना दोघांचेही तोंड उघडेच राहते. देव मात्र तिथेच खुर्चीवर बसलेला असतो आणि प्रेमाने तानियाकडे पाहत असतो. त्याच्या ओठांवर एक खट्याळ स्मित असतं. निखिलकडे पाहून तो हा सगळा तमाशा मजेत एन्जॉय करत असतो. मिस्टर रावत हे ऐकून म्हणतात, ठीक आहे बेटा मी तसं करतो, पण आधी सांग तरी काय झालंय, तू इतकी रागात का आहेस. त्यावेळी तानिया सगळी गोष्ट सांगते. तिचं बोलणं ऐकून तिच्या पप्पांना खूप राग येतो. ते म्हणतात, तू काळजी करू नकोस बेटा, त्याची हिंमत कशी झाली माझ्या मुलीकडे वाईट नजरेने पाहायची, असं म्हणून ते कॉल कट करतात. त्यानंतर ते मुंबई पोलिसांना कॉल करतात आणि आपल्या असिस्टंटला सांगतात की खुराना कॉर्पोरेशनसोबतचे सर्व प्रोजेक्ट्स कॅन्सल करावेत. तानिया कॉल ठेवते तेव्हा देव तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढतो. त्यामुळे तानिया थेट देवच्या मांडीवर येऊन पडते आणि तिचं डोकं त्याच्या छातीवर आपटतं. देव हसतच तिच्याकडे पाहत राहतो. तानिया वर पाहते आणि देवच्या चेहऱ्याकडे पाहून क्षणभर त्याच्या स्मितात हरवून जाते. तिला त्याची उपस्थिती आवडू लागते. त्याच्या जवळ असताना तिच्या हृदयाची धडधड वाढते. तिला त्याच्या जवळ राहावंसं वाटतं, पण तिचं मन तिला त्याच्यापासून दूर राहायला सांगत असतं. तेवढ्या तिला जाणवतं की कुणीतरी तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत आहे. ती भानावर येते आणि पाहते की देव तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत आहे. तो तिचे केस कानामागे सारतो आणि तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणतो, मिस रावत मला वाटतं आधी हा विषय सोडवूयात, यानंतर तुम्ही मला शांतपणे बघू शकता, असं म्हणत तो डोळा मारतो. हे ऐकून तान्याचे गाल आणि कान लाल होतात. ती लगेच स्वतःला सावरते आणि देवकडे रागाने पाहते. नंतर निखिलकडे वळते. निखिल घाबरलेला असतो. तो म्हणतो, मिस रावत मला माफ करा, मला माहिती नव्हतं की तुम्ही मिस्टर रावत यांची मुलगी आहात. माहिती असतं तर मी कधीच अशी वागणूक दिली नसती. हे ऐकून तानिया चिडते. ती देवच्या मांडीवरून उठते आणि निखिलच्या गालावर जोरात थप्पड मारत म्हणते, का नाही केली असती, माझ्या जागी एखादी मध्यमवर्गीय मुलगी असती आणि ती सुंदर असती तरी तू असंच वागला असतास. आता जर पुन्हा कुठल्याही मुलीसोबत गैरवर्तन केलंस तर सरळ जेलमध्ये जाशील आणि त्यानंतर तुझं काय होईल ते कुणालाच कळणार नाही. तेवढ्यात पोलीस आत येतात. इथे मिस रावत कोण
असा प्रश्न विचारतात. तान्या वळून म्हणते, हो, मीच तानिया रावत. इन्स्पेक्टर म्हणतो, मॅडम, तुमच्या पप्पांचा कॉल आला होता. त्यांनी सांगितलंय की कोणीतरी तुमच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यावेळी तानिया मान हलवून म्हणते, हो इन्स्पेक्टर, त्यांनी जे काही सांगितलं आहे ते बरोबर आहे. निखिल खुरानाने माझ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय. हे ऐकून पोलीस निखिलला अटक करण्यासाठी पुढे जातात. मनोहर खुराना हात जोडून तानियाकडे माफी मागतात. कृपया माझ्या मुलाला माफ करा. तो पुन्हा कधीही अशी चूक करणार नाही. मी त्याला देशाबाहेर पाठवतो. निखिलही गयावया करू लागतो. तानियाचं मन थोडं पिघळतं, पण तेवढ्यात देवचा थंड आवाज येतो. इन्स्पेक्टर, तुम्ही ऐकलं नाही का मिस रावत काय म्हणाल्या? इन्स्पेक्टर देवकडे पाहतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वावरून समजतो की तो साधा माणूस नाही. तो विचारतो, आपण कोण? देव हलकंसं स्मित करत म्हणतो, बहुतेक तुम्ही देव सिंघानिया यांचं नाव ऐकलं नसेल. हे ऐकून इन्स्पेक्टर घाबरतो आणि लगेच निखिलला घेऊन जातो. देव कोणताही विचार न करता तानियाचा हात पकडतो आणि तिला मीटिंग रूमच्या बाहेर घेऊन जातो. त्याच्या स्पर्शाने तानियाच्या हृदयाची धडधड वाढते, इतकी की देवला देखील ती ऐकू येत असते. दुसरीकडे एका जंगलात 3 जण उभे असतात. एक मुलगी आणि 2 मुलं. त्यापैकी एक मुलगा म्हणतो, तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही किती मोठी चूक केली आहे? जर कुणाला कळलं तर आपल्याला कुणीही माफ करणार नाही. असं म्हणत तो निघून जातो. तेवढ्यात ती मुलगी त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, प्लीज आम्हाला माफ कर कृषी. आम्ही पुन्हा अशी चूक करणार नाही. कृष रागाने तिचा हात झटकतो. अनया, मी तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्यापासून दूर राहायला. तुझ्या मनात माझ्यासाठी काय आहे मला माहीत आहे, पण माझ्यासाठी तू फक्त मैत्रीण आहेस. जर तू असंच करत राहिलीस तर आपली मैत्रीही तुटेल. असं म्हणत तो निघून जातो. अनया त्याच्या मागे जाणार इतक्यात दुसरा मुलगा मोहित तिला पकडतो आणि जवळ ओढतो. तो म्हणतो, अनया, तू मला का स्वीकारत नाहीस? तुला माहिती आहे की कृष तुझ्यावर प्रेम करत नाही. असं म्हणत तो तिच्या मानेवर किस करतो. अनया त्याला थोडं दूर करत म्हणते, मोहित, प्लीज दूर राहा. मी त्याच्यावर प्रेम करते. मोहित रागाने मूठ आवळतो आणि पुन्हा तिला जवळ ओढतो आणि म्हणतो, आज मी तुला दाखवणार की तुझं शरीरही माझ्या स्पर्शाला प्रतिसाद देतो. असं म्हणत तो तिला स्वतःकडे वळवतो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. मोहित अनयाला पकडून आपल्या दिशेने फिरवतो आणि तिच्या ओठांवर हात ठेवतो. मग तो तिच्या ओठांवर जोराने किस करू लागतो. अनया त्याच्या खांद्यावर मारू लागते, पण तिच्या त्या छोट्या छोट्या हातांचा मोहितवर काहीच परिणाम होत नाही. मोहित तिचे दोन्ही हात पकडून तिच्या पाठीमागे अडकवतो. सुरुवातीला अनया त्याला प्रतिसाद देत नव्हती, पण हळूहळू ती मोहितच्या केसमध्ये हरवून जाते. मोहित तिच्या शरीरावर हात फिरवू लागतो आणि तिला अलगद स्पर्श करत राहतो. अनया स्वतःला आवरण्याची खूप प्रयत्न करत असते, पण कधी दोघेही जमिनीवर पडले हे त्यांनाही कळत नाही. मोहित तिच्या ओठांना हलकेच चावतो आणि मग आपला चेहरा तिच्या मानेला टेकवतो. अनया जोराने चाललेल्या श्वासांना सावरत डोळे बंद करते आणि म्हणते, मोहित, तुला माहिती आहे ना मी कृषवर प्रेम करते. हे ऐकून मोहित एक क्षण थांबतो, पण लगेचच तिच्या मानेला किस करून हलकं चावतो आणि मोहक आवाजात म्हणतो, आज तुला मी हे जाणवून देणार आहे की तू खरं प्रेम कोणावर करतेस, कारण माझ्या स्पर्शाने तुझं शरीर प्रतिक्रिया देते. काही क्षणात तुला समजेल की तू कृषवर प्रेम करतेस की माझ्यावर.
त्या क्षणी मोहित अनयावर झुकलेला असतो. तिचा श्वास जोरात चाललेला असतो आणि तिचा ऊर वर खाली होत असतो, जे मोहितला अजूनच अस्वस्थ करतं. शेवटी तो स्वतःवरचा ताबा गमावतो आणि पुन्हा तिच्या ओठांवर किस करू लागतो. अनया त्याच्याकडे एकटक पाहते. मोहित हसत तिच्याकडे पाहतो आणि त्यानंतर आता अनयाला समजतं की मोहित जवळ असताना तिला जे जाणवतं ते क्रिश जवळ कधीच जाणवलं नव्हतं. क्रिशबद्दल तिच्या भावना फक्त मैत्रीच्या होत्या, पण मोहितबद्दलच्या भावना या प्रेमाच्या होत्या. हे समजल्यावर ती मनापासून आनंदी होते. मोहितलाही आनंद होतो की अनयाला आता कळलं आहे की तिचं मन, शरीर आणि हृदय फक्त त्याच्यासाठी आहे. क्रिश फक्त तिचा मित्र आहे. क्रिश आणि मोहित हे दोघे देवचे सख्खे भाऊ आहेत. त्यांना देववर खूप प्रेम आहे. ज्या दिवशी देवला घरातून बाहेर काढलं गेलं त्याच दिवशी या दोघांनीही घर सोडलं. क्रिशला अजून माहीत नाही की देव भारतात परत आला आहे. तो अजूनही त्याला शोधत आहे. त्याला हेही माहिती नाही की ज्या देव सिंघानियाला संपूर्ण जग घाबरतं तो त्याचाच भाऊ आहे. अनया ही त्यांची बालपणीची मैत्रीण आहे. देव तिला आपल्या लहान बहिणीसारखं मानत होता आणि तीही देवला मोठा भाऊ मानत होती. दुसरीकडे देव आणि तानिया कारमध्ये बसलेले असतात. देव आपल्या कामात गुंतलेला असतो, पण तानियाच्या मनात देवने निखिलला सांगितलेली गोष्ट सतत फिरत असते. तुझी हिंमत कशी झाली की तिच्याकडे वाईट नजरेने पाहायची? तुला माहिती नाही ती कोण आहे? ती सिंघानिया कॉर्पोरेशनची होणारी मालकीण आहे. ही आठवण येताच तानियाच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. ती खिडकीकडे बघत हलकेच स्मित करत असते. देव मात्र चोरट्या नजरेने तानियाकडे पाहत असतो. त्याला भीती वाटत असते की कदाचित तानिया त्याच्या बोलण्यामुळे रागावली असेल. पण जेव्हा तो पाहतोय की तानिया चोरून हसत आहे तेव्हा तो थोडा आश्चर्यचकित होतो. त्याच्या मनात एक खट्याळ विचार येतो आणि त्याच्या ओठांवर स्मित उमटतं. देव हळूहळू तानियाच्या जवळ येतो. तानिया अजूनही हसत असते. काही वेळाने तिला आपल्या मानेजवळ कोणाचं उष्ण श्वास जाणवतं. ती घाबरते, पण लगेच तिला ओळखीचा सुगंध जाणवतो. ती मागे वळते आणि चुकून तिचे ओठ देवच्या ओठांना स्पर्श करतात. दोघांच्याही अंगातून शहारे जातात. तानियाचे डोळे मोठे होतात. तिला देवच्या डोळ्यात खट्याळपणा दिसतो. ती त्याच्याकडे रागाने पाहत विचारते की तू माझ्या इतक्या जवळ काय करत आहेस? देव तिच्या अजून जवळ येत म्हणतो, पहिले तू सांग, तू चोरून का पाहत असत होतीस? आणि त्यानंतर तानिया घाबरते, चेहरा खिडकीकडे वळवते आणि थोड्या ॲटिट्यूडने म्हणते, मला तुला सांगणं गरजेचं वाटत नाही. हे ऐकून देव थोडा गंभीर होतो आणि अचानक तिच्या कमरेला पकडून तिला आपल्या मांडीवर बसवतो. तानिया पूर्णपणे थक्क होते. तिला कळतच नाही की काय घडलंय. देवची पकड आधी सैल असते, पण जेव्हा तानिया सुटण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो तिच्या कमरेवरची पकड घट्ट करतो आणि एकटक तिच्याकडे पाहत राहतो. तानिया देवच्या मांडीवर तडफडत बसलेली असते, त्यामुळे देवची पकड तिच्या कमरेवर अजून घट्ट होते. तो तानियाला म्हणतो, शांत बस आणि मला काम करू दे. त्यानंतर तो तिच्याकडे पाहून एक खट्याळ स्मित देतो, जणू तो तिला चिडवत आहे, आणि मग तो लॅपटॉप उघडून कामाला लागतो. तानिया देवकडे पाहून मनात म्हणते, हा माणूस नेहमी मला त्रास देत असतो. आता बघ मी तुझ्यासोबत काय करते. ओठांवर खट्याळ हसू आणत ती आपला हात देवच्या चेहऱ्यावर नेते आणि हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर फिरू लागते. कधी त्याच्या ओठांवर तर कधी गालावर हलकेच टॅप करते. त्यानंतर ती त्याच्या ओठांवर आपली बोटं फिरवू लागते. तानियाच्या या स्पर्शांमुळे देवच्या शरीरात उष्णता वाढू लागते. तो तिच्याकडे रोखून पाहतो आणि एका हाताने तिचा हात पकडतो. पण तानिया कुठे शांत बसणारी होती. ती दुसरा हात घेऊन देवच्या गालांवर ठेवते.
आणि वेगवेगळे पाऊट बनवू लागते, ज्यामुळे ती खूपच क्यूट दिसत होती. देव एका क्षणासाठी तिच्या निरागस चेहऱ्यात हरवून जातो, पण लगेचच त्याला भान येतं आणि तो मनात म्हणतो, नाही देव, ही जंगली मांजर जितकी निरागस दिसते तितकी आहे नाही. देव आपले ओठ तानियाच्या कानाजवळ नेत हलक्या आणि आकर्षक आवाजात म्हणतो, तू मला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते आहेस का? जर हो, तर मी तयार आहे. असं म्हणत तो तिच्या कानाला हलकं चुंबन देतो आणि तिच्या कानाच्या पाळीला हलकं चावतो. त्यामुळे तानिया शहारून जाते. देव मग थोडा दूर होतो, तिच्याकडे डोळा मारतो आणि पुन्हा आपल्या कामात गुंततो. त्याच्या ओठांवर अजूनही एक खट्याळ हसू असतं. तानिया मात्र त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत राहते. तेवढ्यात देवचा फोन वाजतो आणि तिला भान येतं. ती रागाने त्याच्याकडे पाहते. देव कॉलर आयडी पाहतो आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा थंडपणा येतो. तानिया मनात म्हणते, हा माणूस आहे तरी काय? आत्ताच निरागस वाटत होता आणि आता अगदी सैतानासारखा दिसतोय. देव जाणे, याच्याशी पंगा घेऊन मी चूक तर केली नाही ना? तेवढ्यात देव फोनवर म्हणतो, हो बोल, काय बातमी आहे? समोरून काहीतरी सांगितलं जातं आणि ते ऐकून देवच्या चेहऱ्यावर एक भयानक स्मित येतं. ड्रायव्हर आणि रोहित देवचं ते स्मित पाहतात आणि एकमेकांकडे पाहतात. जणू डोळ्यांनी विचारत असतात, आता काय झालं? कोणाचं वाईट होणार आहे? कारण देवच्या चेहऱ्यावर असं स्मित तेव्हाच येतं जेव्हा कोणाची बरबादी किंवा मृत्यू जवळ आलेला असतो. कॉल संपल्यावर देव तानियाकडे पाहतो. तानिया घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत असते. देव विचारतो, काय झालं? तानिया घाबरत म्हणते, तू तू माझ्या जवळ येऊ नकोस आणि तू असं का वागतोयस? जणू तू खूप वाईट माणूस आहेस. हे ऐकून देवच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते. तो मनात विचार करतो, खरंच हिला माझं खरं रूप कळलं का? तो हलकसा हसत विचारतो, तुला माझ्यापासून भीती वाटते का? तानिया घाबरून अडखळत म्हणते, मी तुझ्यापासून का घाबरू? पण मनात मात्र ती म्हणते, तानिया, तू जरी म्हणालीस की तुला भीती वाटत नाही, तरी तुलाच माहिती आहे की तुला किती भीती वाटते. देव तिचं बोलणं ऐकून फक्त हसतो, काही बोलत नाही. मग तो तिला उचलून सीटवर बसवतो आणि ड्रायव्हरला सांगतो, कपूर मॅन्शनला घेऊन जा. ड्रायव्हर मान हलवतो आणि कार यू टर्न घेतो. देव रोहितला सांगतो, संध्याकाळपर्यंत जेट तयार ठेव. आजच आपण मनालीला निघणार आहोत. रोहितला लगेच समजतं की काहीतरी गंभीर आहे. यानंतर देव तानियाला म्हणतो, तू माझे असिस्टंट आहेस, त्यामुळे घरी पोहोचल्यावर लगेच पॅकिंग कर. आपण तिथे 5 दिवस राहणार आहोत. हे ऐकून तानिया घाबरते आणि म्हणते, मी मी तुझ्यासोबत का जाऊ? देव हसत हळूहळू तिच्या जवळ येतो. तानिया मागे सरकते आणि खिडकीला जाऊन टेकते. देव तिच्या अगदी जवळ येऊन दोन्ही हात तिच्या दोन्ही बाजूंना ठेवतो आणि म्हणतो, तुला यावंच लागेल, कारण तू माझी असिस्टंट आहेस. देव इतका जवळ आल्यामुळे तानिया शहारते. ती काही बोलू शकत नाही, पण मनात आपल्या नशिबाला दोष देत असते की ती याची असिस्टंट का झाली. तेवढ्यात देव तिच्या गालावर हलकं चुंबन देतो आणि दूर होऊन पुन्हा कामाला लागतो. तानिया तशीच स्तब्ध बसून राहते. कारला ब्रेक लागल्यावर तिला भान येतं. तिचे दोन्ही गाल लाजेने लाल झालेले असतात. ती पटकन खिडकीतून बाहेर पाहते आणि लक्षात येतं ती घरी पोहोचली आहे. तानिया जेव्हा पाहते की ते सगळे घरी पोहोचले आहेत, तेव्हा ती पटकन कारमधून उतरते आणि घाईघाईने घरात जाते. देव तिला एवढ्या घाईत घरात जाताना पाहून हलकेच हसतो.
त्यानंतर तो रोहितकडे रोखून पाहतो. रोहितला देवच्या नजरेतूनच समजतं की तो काय विचारणार आहे. म्हणून तो आधीच म्हणतो, तू सांगितलेलं काम पूर्ण झालं आहे आणि तुझ्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली आहे. पण तानियासाठी थोडी समस्या होऊ शकते. तिच्या सुरक्षिततेकडे जास्त लक्ष द्यावं लागेल, कारण ती खूप निरागस आहे. जर तुझे शत्रू तिला तुझ्यासोबत पाहतील तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. काहीही करायचं असेल तर विचार करून कर. मला माहीत आहे तू हळूहळू तिच्याकडे आकर्षित होत आहे, पण आपल्या कारणामुळे तिचं आयुष्य धोक्यात यायला नको. रोहितचं बोलणं ऐकून देव हलकंसं मान हलवतो आणि मग मेन्शनमध्ये आत जातो. तानिया आधीच सगळ्यांना सांगून आपल्या खोलीत जाते. जीविकाला तानियाची खूप काळजी वाटत असते, म्हणून ती तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या खोलीत जाते. तिथे जाऊन ती पाहते की तानिया सामान पॅक करत आहे आणि काहीतरी पुटपुटत आहे. ती जवळ जाऊन ऐकते तर तानिया देवची नक्कल करत होती आणि त्याला वेगवेगळी नावं ठेवत होती. खडूस, बिल्ला बंदर, नकचडा आणि अजून कितीतरी. हे ऐकून जीविका जोरात हसू लागते. तानियाला मागून हसण्याचा आवाज ऐकू येतो आणि ती चिडून मागे वळते. तिला दिसतं की जीविका खळखळून हसत आहे. तानिया दोन्ही हात कमरेवर ठेवून डोळे बारीक करून जीविकाकडे रागाने पाहते. जीविकाला आपली चूक कळते आणि ती तोंडावर हात ठेवून हसू आवरण्याचा प्रयत्न करते. सॉरी, ती निरागस चेहरा करून म्हणते. पण तानिया अजूनच चिडते. खूप हसू येते ना तुला? थांब, आत्ताच दाखवते. ती पॅक करत असलेले कपडे उचलून जीविकावर फेकते आणि म्हणते, हे सगळं आता तू पॅक कर, मी काही काम करणार नाही. त्या खडूस बॉसनं माझा जीव काढलाय आज. जीविका तिचं बोलणं ऐकून अजूनच हसू लागते. तुला कोणी सांगितलं होतं की देव सिंघानियाच्या कंपनीत जॉईन करायला? मी तुला आधीच थांबवायचा प्रयत्न केला होता, पण तू ऐकलं नाहीस की ही साधी काही कंपनी नाही आणि तू ज्याच्याशी कालपासून भांडत आहेस तोच त्याचा मालक आहे. तानिया काही बोलणार इतक्यात दरवाजावर टकटक होते. दरवाजावर बाहेर देव उभा असतो. तो आत येताना तानियाचं बोलणं ऐकतो. तिच्याकडून स्वतःसाठी ठेवलेली नावं ऐकून त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते. तो मनात विचार करतो, खरंच या मुलीला माझी अजिबात भीती नाही का? त्याच्या ओठांवर हलकी स्मित येते. तो एक हात खिशात ठेवतो आणि दुसऱ्या हाताने दरवाजा ठोठावतो. तानिया आणि जीविका दरवाजाकडे पाहतात आणि दोघींचीच धडधड वाटते. जीविका मनातच म्हणते, यार हा किती हँडसम आहे. देव तानियाकडे पाहत म्हणतो, मिस रावत, पुढच्या 10 मिनिटात तुम्ही खाली दिसल्या नाहीत तर शिक्षा भोगायला तयार राहा. अर्ध्या तासानंतर देव, रोहित आणि तानिया तिघेही एअरपोर्टवर असतात. तानिया मनात देवला शिव्या देत असते, कारण त्याने तिला तिच्या घरच्यांशी बोलू दिलं नव्हतं. त्यामुळे ती खूप चिडलेली असते. ती देवकडे रागाने पाहते आणि रोहितच्या बाजूला जाऊन त्याच्याशी गप्पा मारू लागते. देव हे सगळं पाहतो आणि त्याच्या मनात एक अनोखी जळफळाट निर्माण होते. तो रोहितकडे रागाने पाहू लागतो. रोहितला कोणीतरी बघत असल्याची जाणीव होते आणि तो वर पाहतो. त्याची नजर देवच्या रागीट नजरेशी भेटते आणि तो गोंधळतो. एअरपोर्टवर एक माणूस त्यांच्यावर नजर ठेवून होता. तो देव आणि तानियाचे फोटो काढून कोणाला तरी पाठवतो आणि एक मेसेज टाईप करतो. त्याच्या चेहऱ्यावर कपटी हास्य असतं, पण त्याला माहीत नसतं की देवला सगळं कळत आहे. तो जाणून बुजून काहीही करत नाही, कारण त्याला आधी खात्री करायची असते की तो माणूस कोणासाठी काम करतो.
तो माणूस एअरपोर्टच्या बाहेर जातो आणि अचानक 10-20 काळ्या कपड्यातील लोक त्याला घेरतात. त्यांच्या कपड्यांवर देवचं चिन्ह असतं. तो माणूस घाबरतो, पळण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला पकडतात आणि निर्दयीपणे मारहाण करतात. तो बेशुद्ध पडतो. त्यांचा लीडर म्हणतो, याला मेन्शनमध्ये घेऊन चला, बॉस येऊन सांगतील पुढे काय करायचं. देवच्या फोनवर एक मेसेज येतो. तो वाचून तो हलकेच हसतो. दूर एका सुनसान मेन्शनमध्ये एका खोलीत एका मुलीच्या किंकाळ्या ऐकू येत असतात. तिला निर्दयीपणे मारलं जात असतं. ती स्वतःला वाचवण्यासाठी भीक मागत असते, पण तिच्या समोरचा माणूस तिच्यावर अत्याचार करत असतो. तो तिला शिव्या देत म्हणतो, चल कपडे काढ, खूप शौक आहे ना तुला. आणि तो जबरदस्तीने तिचे कपडे फाडतो. त्या खोलीत तिच्या आक्रोशाशिवाय काहीच ऐकू येत नाही. नंतर तो हसत म्हणतो, पूजा, तू किती मोठी मूर्ख आहेस. देव सिंघानियाने तुला फसवले आणि तू त्याच्याच जाळ्यात अडकलीस. तो तिचे केस ओढत म्हणतो, सांगितलं होतं ना, काम झाल्यावर तिथून निघून जा. पण नाही, आता रोज मज्जा येईल तुला. तो तिला ढकलतो आणि पूजा जमिनीवर कोसळते. आणि तेव्हाच कळतं ती मुलगी दुसरी कोणी नसून पूजाच आहे. दोघेही जेटमध्ये बसलेले असतात. देव आपल्या लॅपटॉपमध्ये नजर खुपसून काम करत बसलेला असतो आणि तानिया मात्र त्याच्याकडे वारंवार नजर लावून पाहत असते. जेटमध्ये बसल्यापासून देव सतत आपल्या कामात गुंतलेला असतो. काही महत्त्वाच्या फाईल्स तपासत असतो, पण तानियाला इतकी शांतता कुठे आवडणारी, म्हणून ती सतत त्याला छेडायचा विचार करत असते. देव अजूनही तिच्याकडे लक्ष देत नाही हे पाहून तिच्या डोक्यात एक खट्याळ आयडिया येते. ती हळूहळू चालत त्याच्या जवळ जाते आणि एका झटक्यात त्याच्या मांडीवरून लॅपटॉप उचलते आणि लगेच त्याच्याच मांडीवर येऊन बसते. तानियाच्या या अचानक केलेल्या कृतीने देव क्षणभर थिजून जातो, कारण त्याला अजिबात अपेक्षा नसते की ती असं काही करेल. तो डोळे बारीक करून तिला पाहतो आणि विचारतो, ही काय वागणूक आहे तानिया? आणि त्याचनंतर तानिया ही डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहते, त्याचं कॉलर पकडते आणि त्याला आपल्या जवळ ओढते. मग अचानक त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवून हलकेच चावा घेते. यामुळे देवच्या डोळ्यात आश्चर्य उमटतं, कारण तानिया त्याला भेटल्यापासून सतत त्याच्याशी फ्लर्ट करत असते. त्यानंतर ती त्याचा कॉलर सोडते, त्याला थोडं दूर करते आणि त्याचं कॉलर नीट करते. मग त्याचे गाल हलकेच पिळत म्हणते, सर, मी तुमच्याशी बोलायचा किती प्रयत्न केला, पण तुम्ही तर खूपच बिझी आहात. आणि मग त्याच्याकडे पाहत इशारा देते, पुढच्या वेळी मला असं इग्नोर केलं तर बघा. तिचं बोलणं ऐकून देव थोडा स्तब्ध होतो. मनात विचार करतो की ही मुलगी मला दरवेळी धक्का देते, कधीतरी हार्ट अटॅकच येईल. आणि मग मनातच ठरवतो की आता तिला धडा शिकवायलाच हवा. त्याच्या ओठांवर एक हलकी स्मित रेषा उमटते. तो तिच्याकडे पाहतो आणि अचानक तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो. यावेळी तो तिला थोडा जोरात किस करतो. तानियाला काही क्षण काही समजत नाही. आत्ताच काय झालं? ती शुद्धीवर येताच त्याला दूर करण्याचा प्रयत्न करते, पण जमून येत नाही. हळूहळू तीही त्या क्षणात गुंतून जाते. ते तोंड उघडत नाही हे पाहून देव तिच्या कमरेला हलकेच चिमटा काढतो. तिच्याकडून हलकीशी आह निघते आणि त्याचा फायदा घेत तो तिला आणखी जवळ ओढतो. काही क्षण दोघेही त्या क्षणात हरवून जातात. थोड्या वेळाने दोघेही एकमेकांपासून दूर होतात. तानियाचा चेहरा लाजेने लाल झालेला असतो. ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणते,
तुमची हिंमत कशी झाली मला किस करण्याची. देव हसत पुन्हा हलकासा किस करतो आणि म्हणतो असं. आणि त्यावेळी त्याचं उत्तर ऐकून तानिया अजूनच चिडते. तिचा श्वास अजूनही वेगात चाललेला असतो. हे पाहून देव तिला आपल्या छातीशी ओढतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरवू लागतो. थोड्याच वेळात तिचा श्वास शांत होतो. कधी तिची डुलकी लागते हे तिलाही कळत नाही. देव तिच्या पाठीवरून अगदी अलगद हात फिरवत असतो, जसं आई आपल्या मुलाला शांत करत असते. त्यामुळे तिला एक वेगळाच सुकून मिळतो. देवला आपल्या छातीवर तिच्या गरम श्वासांचा स्पर्श जाणवतो. तेव्हा तो खाली पाहतो आणि लक्षात येतं की तानिया गाढ झोपली आहे. तो तिला नीट आपल्या मांडीवरून झोपवतो आणि स्वतःही सोफ्यावर बसून डोळे मिटतो. दोघांनाही एकमेकांच्या जवळ एक वेगळीच शांतता आणि आनंद मिळत असतो. आसपासचे बॉडीगार्ड मात्र हे सगळं पाहून थक्क झालेले असतात, कारण त्यांनी आजपर्यंत आपल्या कडक बॉसला कोणत्याही मुलीसोबत इतकं प्रेमळ वागताना पाहिलं नव्हतं. काही तासानंतर जेट मनाली एअरपोर्टवर लँड होतं. एक बॉडीगार्ड येऊन देवला सांगतो, बॉस आपण पोहोचलो. देव डोळे उघडतो, त्याला जाण्याचा इशारा करतो आणि तानियाकडे पाहतो. ती अजूनही शांतपणे त्याच्या मांडीवर झोपलेली असते. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटतं. तो हळूच उठतो आणि तिला आपल्या बाहूंमध्ये उचलतो आणि जेटमधून खाली उतरतो. खाली अनेक काळ्या रंगाच्या गाड्या उभ्या असतात. त्याची नजर रोहितवर पडते आणि त्याचे डोळे थोडे बारीक होतात, कारण जेटमध्ये बसल्यापासून रोहित खूपच शांत होता. जणू काहीतरी विचारात हरवलेला दिसला. देवला जाणवतं की तो कुठल्या तरी गोष्टीमुळे चिंतेत आहे. तो थोडा विचार करून ते मनात झटकतो आणि कारमध्ये बसतो. रोहितही पुढच्या सीटवर येऊन बसतो. तानिया अजूनही देवच्या मांडीवर असते. काही मिनिटातच कार रस्त्यावर धावू लागते आणि अचानक कुठून तरी एक बाई येऊन कारसमोर धडकते. ड्रायव्हर लगेच ब्रेक लावतो. ड्रायव्हर कार चालवत असतानाच अचानक त्याच्यासमोर एक बाई येते. हे पाहून तो खूपच घाबरतो. कार त्या बाईला धडकते आणि ती खाली पडते. तिच्या कपाळातून रक्त वाहू लागतं. ड्रायव्हर पूर्णपणे घाबरून जातो. ब्रेक लागल्यामुळे रोहित आणि देव दोघेही जागे होतात. रोहित आणि देव ड्रायव्हरला विचारतात. तेव्हा ड्रायव्हर घाबरतच सांगतो की अचानक एक बाई कारसमोर आली आणि त्याला कार कंट्रोल करता आले नाही. रोहित त्याला शांत करत म्हणतो, तू घाबरू नकोस, मी बघतो काय झाले. रोहित आणि ड्रायव्हर दोघे खाली उतरतात. रोहित जशी त्या बाईकडे पाहतो तसाच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडतो. तो जागच्या जागी स्तब्ध होऊन उभा राहतो. दरम्यान कारमध्ये बसलेल्या देवला अचानक खूप बेचैनी वाटू लागते. जणू त्याच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला काहीतरी झालं आहे. तो लगेच रोहितला फोन करतो. फोनच्या आवाजाने रोहित भानावर येतो आणि घाईघाईने कॉल उचलून म्हणतो, देव लवकर बाहेर ये. देव ताबडतोब कॉल कट करतो आणि आपल्या मांडीवर झोपलेल्या तानियाकडे पाहतो. तिला पाहताच त्याच्या मनाला एक वेगळाच शांतपणा मिळतो. तो हलक्या हाताने तानियाला उचलून सीटवर झोपवतो. तिची झोप न डिस्टर्ब करता कार लॉक करतो आणि बाहेर येतो. तो हळूहळू रोहितजवळ येतो. अजून त्याने त्या बाईकडे पाहिलेलं नसतं. तो रोहितला विचारतो, काय झालं. रोहित काही न बोलता फक्त पुढे इशारा करतो. देव जसा त्या दिशेने पाहतो तसाच त्याचे पाय थरथरू लागतात. त्याच्या डोळ्यात अपार वेदना दिसू लागते आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तो जोरात ओरडतो, आई, आणि तिथेच गुडघ्यावर कोसळतो. आई, आई, डोळे उघड ना, म्हणत तो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. हो, ती बाई म्हणजे दुसरी कोणी नसून
देवची आईच असते. देव पूर्णपणे स्वतःवरचा ताबा गमावतो. तो जोरजोरात रडू लागतो. रोहित लगेच त्याला सावरतो आणि म्हणतो, देव, स्वतःला सावर. आंटीला खूप दुखापत झाली आहे. आपण त्यांना लगेच हॉस्पिटलला घेऊन जायला हवं. हे ऐकताच देवचं लक्ष आईच्या कपाळाकडे जातं, जिथून रक्त वाहत असतं. तो लगेच स्वतःला सावरतो, आईला उचलतो आणि कारकडे नेतो. रोहित म्हणतो, कारमध्ये तानिया झोपली आहे. तू आंटीला दुसऱ्या कारने ने. हॉस्पिटलला घेऊन जा. मी तानियाला विलामध्ये सोडतो. देव मान डोलावतो. तो तानियाची झोप खराब होऊ नये म्हणून तिला डिस्टर्ब करू इच्छित नसतो. तो बॉडीगार्ड सोबत दुसऱ्या कारने हॉस्पिटलला निघतो. रोहित ड्रायव्हरला कारमध्ये बसायला सांगतो. ड्रायव्हर घाबरत म्हणतो, सर, मला माहीत नव्हतं की ते त्या देव सरांच्या आई आहेत. मला नोकरीतून काढतील का? प्लीज मला माफ करा. आणि त्यानंतर रोहित त्याला समजावतो, घाबरू नकोस. तुझ्यामुळेच इतक्या वर्षांनी देव आपल्या आईला भेटला आहे. तो तुला काहीही म्हणणार नाही, पण कधी त्याला फसवू नकोस. रोहित तानियाला घेऊन विलाकडे जातो. सुमारे अर्ध्या तासाने ते विला पोहोचतात. तो तानियाला उचलतो, पण ती झोपेतच असते. दुसऱ्या बाजूला वळते. तो हसत तिला आत नेतो आणि तिच्या रूममध्ये तिला झोपवतो. खाली येऊन तो नोकरांना सांगतो, मॅडमची नीट काळजी घ्या. त्यांना काहीही त्रास झाला तर बॉस तुम्हाला सोडणार नाहीत. त्या उठल्यानंतर त्यांना जेवण द्या आणि जर त्यांनी आमच्याबद्दल विचारलं तर सांगा की आम्ही कामासाठी हॉस्पिटलला गेलो आहेत. त्यानंतर तो हॉस्पिटलकडे निघतो. दरम्यान सिटी हॉस्पिटलमध्ये देव आपल्या आईला घेऊन पोहोचतो. डॉक्टर आधीच तयार असतात. देव तिला स्ट्रेचरवर ठेवतो आणि रागाने म्हणतो, माझ्या आईला काही झालं तर मी तुम्हा सगळ्यांना संपवेन आणि हॉस्पिटलही जाळून टाकेन. डॉक्टर घाबरतात आणि लगेच उपचार सुरू करतात. काही वेळाने ते बाहेर येऊन सांगतात की सर, त्यांच्या डोक्याला हलकी दुखापत झाली होती. आम्ही उपचार केले आहेत. थोड्या वेळात त्यांना शुद्ध येईल. ते पुढे म्हणतात, त्या खूप तणावात दिसत आहेत. काहीतरी आहे जे त्यांना आतून त्रास देत आहे. यानंतर डॉक्टर देवला काही खास माहिती देतात आणि दोघे केबिनमध्ये जातात. जवळपास 20 मिनिटं त्यांची चर्चा होते. देव जेव्हा बाहेर येतो तेव्हा रोहित त्याच्याकडे पाहतो. देवच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण आणि चिंता स्पष्ट दिसत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.